कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी। विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे। कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे। कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153। धन्यवाद। कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे आणि जे 2 तारखेला मतदान होणार होते ते पुढे ढकलण्यात आलेले आहे। 20 डिसेंबरला आता मतदान होणार आहे आणि आज 4 डिसेंबरला अहिल्यानगरचे जिल्हा अधिकारी यांनी सुधारित आदेश जे आहे ते घोषित केलेला आहे। यामध्ये माघारीपासून पुढची प्रक्रिया होणार आहे। 10 डिसेंबरला माघारीचा दिवस आहे, 11 डिसेंबरला जे चिन्ह वाटप आहे ते होणार आहे आणि 20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। या संदर्भातली माहिती आज कोपरगावचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर काही लोक जे आहेत सोशल मीडियावरती काही चुकीचे संदेश पसरवत आहेत आणि नव्याने नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे, त्याचबरोबर नव्याने ही निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे असे संदेश पसरवले जात आहे, परंतु याच्यात तथ्य नाहीये आणि कोणतीही अधिकृत माहिती नाहीये। त्यामुळे हे चुकीचे संदेश असे जो कोणी पसरवेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असे देखील या ठिकाणी महेश सावंत यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी नवीन जे सुधारित निवडणुकीचा कार्यक्रम आहे त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे। नेमकं काय म्हणणार ते पाहूया। माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक 29 नोव्हेंबर 2025च्या सूचनेप्रमाणे ज्या कारणासाठी कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची तारीख पुढे ढकलण्यात आलेली मतदानाची, त्याचा प्रोग्राम सुधारित आज माननीय जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला आहे। त्या कार्यक्रमानुसार आज जाहीर निवडणूक कार्यक्रमाचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठीची दिनांक 10 डिसेंबर 2025 पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे, दुपारी 3 वाजेपर्यंतची। आणि आवश्यकतेप्रमाणे चिन्ह वाटप हे 11 तारखेला होणार आहे, सकाळी 11 वाजता, 11 डिसेंबर 2025ला। आणि त्यानंतर मग अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर मतदानाचा दिनांक हा 20 डिसेंबर 2025 हा निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्या दिवशी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये सर्व 69 मतदान केंद्रावर कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे आणि 21 तारखेला सकाळी 10 वाजता सेवानिकेतन येथे मतमोजणी होणार आहे। याची सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी असं प्रशासनातर्फे आणि आरओ ऑफिसच्या वतीनं मी आवाहन करतो। तर समाज माध्यमांमध्ये काही चर्चा अशा घडवल्या जाते की नव्याने नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे, त्या संदर्भातली काय माहिती काय सांगा? नव्यानं कोणतंही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीये। जे ऑलरेडी नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत त्यांची छाननी झालेली आहे, अशाच नामनिर्देशन पत्रासाठीचा हा पुढचा प्रोग्राम आहे। सर, निवडणूक खर्चाची मर्यादा जी आहे नव्याने देण्यात येणार आहे, किती आहे? निवडणूक खर्चाच्या बाबतीमध्ये माननीय निवडणूक आयोगानं ज्या यापूर्वी दिलेल्या सूचना आहेत त्याच कायम राहणार आहेत, त्यात कोणताही बदल केलेला नाही। तर काही ठिकाणी असे सोशल मीडियावरती मेसेज पसरवण्यात येते की नव्याने नामनिर्देशन दाखल करणं किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भातल्या काही गाईडलाईन असताना चुकीच्या पद्धतीचे जे पोस्ट व्हायरल होत आहे त्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काही ऍक्शन घेणार का? नाही, असे चुकीच्या अफवा पसरवणाऱ्या लोकांच्या विरुद्ध निश्चितपणे कारवाई होईल। जे एक मीडियावर आमच्याकडेही तक्रार आली होती की अशा व्यक्तीनं नामनिर्देशन पत्र वापस परत घेणार, पूर्ण प्रक्रिया, सगळीच प्रक्रिया कॅन्सल झाली, असे चुकीच्या पद्धतीचा मेसेज प्रसारमाध्यमामध्ये दिला होता। त्याच्या विरुद्ध आम्ही त्याचं लायसन्स कॅन्सल करण्यासाठीचे विनंती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे केलेली आहे।